राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी होताना दिसतायत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दिल्लीतील या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी आणि एका पत्राच्या वादामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या। आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जातंय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र असं असताना पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात काल झालेला पाऊस हा 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती आहे। यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर काल पुणे शहरात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला। अवकाळी पावसानं एका महिलेचा बळी गेल्याची दुःखद घटना देखील घडली। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर पडलाय। एका व्यक्तीला बॅटनं मारहाण, याबरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता। एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटनं अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ समोर आला होता। याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत त्याला अटक केली होती। या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणांचं मांस घरात आढळून आल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलाय। वाहनांवर अवैधरित्या शासकीय दिवे व सायरन लावून फिरणाऱ्यांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम राबवत कडक कारवाई केली आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 80 वाहनांवर कारवाई करत त्यावरील लाल, निळे आणि पिवळे फ्लॅशलाईट्स तसेच सायरन जप्त करण्यात आलेत। या सर्व वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मंत्रालय आणि विधान भवन परिसरातच बहुतांश गाड्यांवर ही कारवाई करण्यात आल्यानं प्रशासनाच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा ठरलाय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असल्यानं SIT कडून खरातच्या नातेवाईकांची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनची पुन्हा SIT कडून चौकशी केली, तसेच कल्पना खरातच्या 2 भावांचीही तपास पथकाने चौकशी केली आहे। या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्पना खरात फरार असून SITचं पथक तिच्या मागावर आहे। 2 दिवस उलटून गेले असले तरी देखील कल्पनाचा थांगपत्ता न लागल्यानं तिच्या विरोधात SITनं लुकआउट नोटीस जारी केली आहे। आम आदमी पक्षाच्या उपनेते पदावरून हटवल्यानंतर खासदार राघव चड्डा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये त्यांनी इव्हिल आय या इमोजीचा वापर केलाय। या व्हिडिओमध्ये त्यांनी अलीकडच्या काळात संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवली आहे। यामध्ये मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाईल रिचार्जमधील 28 दिवसांचा स्कॅम, इनकमिंग कॉल चार्जेस, डेटा एक्सपायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, यासोबतच आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लिव्ह आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी पक्षालाच आरसा दाखवल्याचं बोललं जातंय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। 8व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 34% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। समोर आलेल्या माहितीनुसार आयोग 2.57च्या फिटमेंट फॅक्टर ठरवण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होऊ शकते। त्यांच्या पगारामध्ये 34%ची वाढ होण्याची शक्यता आहे। हा निर्णय झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा
मोठा दिलासा मिळेल. 8वा वेतन आयोगाचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये फिटमेंट स्वरूपात निधी या आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. तो साधारण 3% असू शकतो अशी माहिती आहे. यातून पगार 34% वाढताना पाहायला मिळेल. साधारण 10 वर्षानंतर वेतन आयोग येतोय. जर 34% पगार वाढ मिळाली तर भरभक्कम वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. मात्र सर्वात आधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होईल. त्यानंतरच राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी ठरतीये. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले. याचं कारण होर्मुझची सामुद्रधुनी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत इराणनं अमेरिका आणि इस्रायलची कोंडी केली आहे. मात्र या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक इराणनं रोखल्यानं जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी 30-35 देशांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भारतालाही निमंत्रित करण्यात आले. ब्रिटनकडून भारताला या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आल्याचं विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले. भारताकडून विदेश सचिव विक्रम मिस्री या बैठकीला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणं आणि ऊर्जा साधनांचा पुरवठा पूर्ववत करणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्याला महागात पडल्याचं पाहायला मिळालं. कारण सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 226 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेननं 52 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना 161 धावांवर बाद झाला. KKR कडून अंगकृष रघुवंशीनं 52 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं 65 धावांनी विजय मिळवत खातं उघडले. तर KKRचा या हंगामातील हा दुसरा पराभव ठरलाय. या पराभवासह KKR गुणतालिकेत एकदम तळाला पोहोचलाय. वर्षभरापासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते त्या बहुप्रतीक्षित रामायण या चित्रपटाची झलक अखेर समोर आली आहे. हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी हा खास टीझर प्रदर्शित करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिले. या झलकमध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसत असून याचा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत. या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओच्या शेवटी रॉकिंग स्टार यश साकारणाऱ्या रावणाची झलक मात्र दाखवण्यात आलेली नाहीये. चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटासाठी भरघोस बजेटचा वापर केल्याचं पाहायला मिळते. या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.